नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील नवरगाव ते मोरगाव येथील रस्त्याची सुधारणा करण्याकरिता कामठी मौदा विधानसभेचे माजी आमदार टेकचंद सावरकर यांनी सदर काम अर्थसंकल्पीय काम सन 2023-24 मध्ये 100 लाख रुपये मंजूर करून दिले असून कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते। मात्र प्रत्यक्षात वर्षानुवर्षे उलटूनही काम होताना दिसत नाही। याकरिता शेतकऱ्यांना मोठा प्रश्न पडला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी कंत्राटदार कुठे गेले असा नागरिकांना प्रश्न पडला आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज छबिलाल गिरीपुंजे, राज्य प्रतिनिधी, नागपूर। या बांधण करता 2 वर्ष झाले भूमिपूजन करून ठेवलेलं आहे, तरी पण या थोडंसं कामासाठी याने आपलं किती करोड काम टाकलं आहे तेवढं काय सांगा आपलं हा, तरी पण हा रोड अजून बी झालेला नाही आहे। लवकरात लवकर व्हायला पाहिजे अशी या आम्हा कास्तकाराची समस्या आहे। हां, माझे नाव रवींद्र गणपत हिवसे आहे असून मी या पांदणच्या शेतकरी आहे। या शेतांमध्ये ह्या पांदणला माझे शेत आहे आणि या शेतामध्ये हर वर्षी 2 नारळ 3 नारळ फुटले जाते। यावर्षी नारळ फुलले, मुरुम टाकला, मुरुम टाकूनही आम्हाला फसतच जावं लागलं, शेवटपर्यंत आम्हाला फसत जावं लागलं। आता पाणी तुटल्यानंतर आम्ही काही कास्तकार मिळून पैसे काढून ते ट्रॅक्टरनं पाठी मारून सवान केलं आणि सवान करून आम्ही आता तिथं जात आहोत। पण अजूनही एवढा पैसा येते, दरवर्षी नारळ फुटते, पण या पांदणचं काम अजूनपर्यंत झालेलं नाही। फक्त हा मुरुम आणून टाकलेला आहे आणि एकदा मातीकरण झालेलं आहे। ह्या पांदणचं भूमिपूजन आमदार टेकचंद सावरकर यांनी केलं आहे मागच्या वर्षी, पण अजूनही काम झालेलं नाही। ही विनंती। बोलू। माझे नाव रितेश रामरतन बावनकुळे आहे। मी या खातपांधन नवरगाव खातपांधन येथील शेतकरी आहे आणि मागल्या वर्षीपासून 2024 मध्ये या पांधनच्या माननीय श्री आमदार साहेब सावरकरजी यांनी उद्घाटन करून 1 कोटी रुपये शांक्शन करून दिले आणि फक्त मुरुम टाकला या पांधनवरती आणि बाकीचे 1 कोटी कुठे गायब केले माहीत नाही। पण आमची एकच समस्या आहे, 1 कोटीचा कुठंतरी आमच्या पांधनचं काम व्हावं 1 कोटीमधून आणि आमच्या शेतकऱ्यांना जाण्या येण्यास चांगला मार्ग करून द्यावा ही आमची गावकऱ्यांची विनंती आहे। आणि जे आताचे आमचे आमदार साहेब आहेत त्यांनी या कामाकडे या 1 कोटी कुठं गायब झाली आणि कुठे फसलेली आहेत याकडे लक्ष देऊन आता तर आमदार साहेब टेकचंद सावरकर नाही आहेत, पण बावनकुळे साहेबात माझी एकच बावनकुळे साहेबांना विनंती आहे की त्या कामाकडे लक्ष करून आमची हे पांधन खडीकरण करून द्यावी ही आमची गावकऱ्यांची मागणी आहे। अधिकाऱ्यांच्या विषयी काय म्हणणं आहे तुमचं? अधिकाऱ्यांच्या विषयी आमचं एकच म्हणणं आहे, अधिकाऱ्यांनी जे मागच्या वर्षी जे शांक्शन करून दिलेले होते 1 कोटी रुपये, तर त्याच्यानुसार त्यांनी त्या 1 कोटीच्या कामाकडे लक्ष केंद्रित करायला पाहिजे होते, पण ते त्यांनी आजपर्यंत केले नाही। अधिकारी म्हणजे येतात का इकडं रस्ता पाहायला? अधिकारी फक्त 1-2दाच आलेले होते, नंतर काही आले नाही। मुरुम किती फूट पडला का पडला याची काही चौकशी करण्यात आली नाही। कोण आहे अधिकारी, काही नाव वगैरे? त्यांचं नाव माहीत नाही, पण एक इंजिनियर म्हणून येत होते आणि एक ठेकेदार, काय नाव आहे त्या ठेकेदाराचा भुललो मी, पण ते कधी आले नाही ते ठेकेदार। पण मला शांक्शन आहे, माझ्याकडेच ठेका आहे असे ते सांगत होते नेहमी। पण काही ते धानल्याचीच मुलं होते, तेच काम पाहत होते या पांधनच्या। 2 ठिकाणी पूल करून दिले, बाकी ठिकाणी लागत होते तिथे काही पूल वगैरे काही त्यांनी वायल्या टाकून फक्त ठेवून दिले आणि काम केलेलं नाही। माझे नाव रामदास तेजरामजी मेंगरे आहे। मी नवरगाव येथील रहिवासी असून खात पांधन जे आहे इथं मी 3 एकर शेत घेतलेले आहे। तिथं भूमिपूजन झालेलं आहे, पण अजूनपर्यंत त्या रस्त्याचे पूर्णपणे काम झाले नाही। आमदारांनी भूमिपूजन केलं, पण मुरुम आणून पाडलेला आहे, पण तो सुद्धा एका ठिकाणी जमा आहे, पण अजूनपर्यंत त्याला हातरलेला नाही। म्हणून माझी विनंती आहे, बावनकुळे साहेब आता मंत्री आहेत,
म्हणून त्यांनी हा काम पूर्ण करावा अशी माझी गावकऱ्यांची तसेच गावकऱ्याकडून समस्या आहे आणि ती पूर्ण करावी हीच माझी विनंती आहे. माझं नाव लटारू हरिराम बावनकुळे, मी माजी उपसरपंच आहे. नवरगावमध्ये मोरगाव हे पांदन 2023 ते 24 ह्या बजेटमध्ये मंजूर झाली 100 कोटी म्हणजे 1 कोटी रुपये मंजूर झाल्याच्या नंतर कामाला सुरुवात झाली. त्यावेळेस विद्यमान आमदार टेकचंद सावरकर होते, परंतु त्या कामाला जे पाहिजे ते गती मिळाली नाही आणि तो काम मुरुम टाकलं. आणि 100 कोटीचा जो काम म्हटलं म्हणजे त्याला 80-40ची एक घोटाई असायला पाहिजे, परंतु ते घोटाई झाली नाही. माझी नम्राची विनंती, आता ते काही टेकचंद सावरकर आमदार आहेत नाही, आमदार आता बावनकुळे साहेब आहेत, नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. यांनी हे निधी गेली कुठे यांच्याकडे लक्ष केंद्रित करून ह्या शेतकऱ्याला जाण्याचा जो वहिवाटीचा जो रस्ता आहे हा पक्का रस्ता आपण कराल ही आमची गावकऱ्याच्या वतीने आणि माझ्या वतीने नम्राची विनंती आहे.